तर चला आज आपण सोप्या पद्धतीने बासुंदी तयार करायला घेऊ। घरच्या घरी कशी बासुंदी तयार करायची ते मी तुम्हाला सांगते। आता मी इथे दूध उकळायला ठेवलेले आहे। 1 लिटर दूध आहे, अर्ध्या तासासाठी उकळणार आहे। इथे मी 10 ग्रॅम काजू बदाम, 10 ग्रॅम मनुके, 7-8 विलायची घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आता आपण घेतलेले आहे। आता मी यामध्ये साखर टाकलेली आहे। 1 वाटी मी साखर टाकली। आपल्या आवडीनुसार साखर घ्यायची यामध्ये। आता यामध्ये आपण साखर मिक्स करून घेऊ चांगली। आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये सगळी विलायची सोलून घेतली मी। चला आता इथे विलायची घेतली आपण सोलून, त्याच्यामध्ये आपण काजू बदाम सर्व बारीक करणार आहोत मिक्सरला। इथे मी मनुके धुवून घेत असते, नेहमीसाठी माझी सवय आहे ती। पॅकिंगचे असतात मग मी ते धुवूनच वापरते। हे मिक्सर लावला। आता इथे मिक्सरला बारीक सगळं सामान बारीक करून घेतलंय। आता इथे सगळी पेस्ट केली मी सगळ्या साहित्याची। आता पहा हे सर्व मी दुधामध्ये टाकत आहे। जाड बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घ्यायचं, एकदम थोडंसं। आता यामध्ये आपण धुवून मी मनुके टाकलेले आहेत। सर्व साहित्य आता आपण यामध्ये टाकलेले आहे। आता ही आणखीन थोड्या वेळ चांगली उकळू द्यायची, बासुंदी चांगली घोटून घ्यायची। अशा प्रकारे आपली बासुंदी चांगली उकळत आहे। सगळं साहित्य आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि बासुंदी चांगली घोटून घेतली आणि चांगली उकळत आहे। आता मंद आचेवरती मी बासुंदीला उकळी काढत आहे। हे अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे। बघा, आज बासुंदी पुरीचा बेत केलेला होता छानपैकी असा, आणि मस्त आपली बासुंदीचं ताट तयार आहे। हे बघा, अशा प्रकारे आजची थाली मी तयार केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बाय बाय।